स्वागत आहे आपल्या एटी ब्लॉग्समध्ये. आणि आजचा आमचा डे 3 आहे आणि आज आम्ही आहेत उज्जैनमध्ये. आणि मॉर्निंगमध्ये सगळे रेडी होऊन आता आम्ही चाललो आहे उज्जैनच्या मंदिरामध्ये पाया पडायला, महाकाल मंदिरामध्ये. आणि सगळे ऑलमोस्ट रेडीच झालेले आहेत. आणि आज आम्हाला खूप लेट झालं आहे, 9:30 वाजलेत. आमचा प्लॅन होता 5-5:30 वाजता निघायचा आणि 6 वाजेपर्यंत दर्शन करायचं, पण टायमिंग थोडं चुकलेलं आहे आणि 9:30 वाजलेत. आणि इकडे बघा काय वाटतंय. काय वाटतं म्हणजे टायमिंग साठी परफेक्ट 9 मालीच लागतो यार. काय बोलतो सर्वांच्या बाहेर काय घेतो, उठा चला. अजून रेडी नाही झालाय भाई. अजून इथे टाइमपास करतोय, यो बिस्किटा खातोय आणि बघ त्याची बॅग पॅक करून नाही जायचं. अजून सगळे वैतागले आहेत. आता काय माहित पुढचा प्लॅन कसा होता. कोणी गेले? मिनी नाही गेले काही. सगळ्यात लेट मिनी याच्यामुळे गेले कारण की सगळ्यांनी फटाफट रेडी व्हावं. म्हणजे मला काय 5 मिनिटं लागतात, यांना 1-1 तास लागतो. सूर्यासारख्या माणसांना 1-1 तास रेडी व्हायला लागतो. मला काय 5 मिनिटाचा काम आहे मला माहिती आहे रे. सूरजला 1 तास लागतो तो रेडी व्हायला. आणि प्रशांत तर बाबा काय सांगू, 2-3 वेळा कपडे चेंज केले त्यांनी. आता निघायचं का आपण? आता जाऊया. आपल्याला 9:30 वाजल्यात आणि आपल्याला काही पण करून 12 वाजेपर्यंत उज्जैन सोडायचं आहे. कारण आपल्याला 650 किलोमीटर जायचं आहे. वृंदावनला पण जायचं आहे इकडनं. तर बघू हा व्लॉग कसा होतो आणि तुम्ही कंटिन्यू करा. खूप सुंदर होईल हा व्लॉग आणि खूप मजा आहे. फुल ऍक्टिव्ह राहा. आपल्याला महाकालला जायचं आहे, चला. आणि हा होता आमचा रूम उज्जैनमध्ये. खूप सुंदर रूम होता. 3 बेड असे होते आणि प्रॉपरली एकदम चांगला होता. AC वगैरे पण बस मजा आली. आता चला तुम्हाला दाखवतो महाकाल मंदिरात तिकडे कशी मजा करतो आम्ही आणि दर्शन वगैरे कसं होतं तुम्हाला प्रॉपरली सगळं दाखवतो. आता आम्ही आलो हॉटेलच्या खाली आणि आता इकडनं आम्ही रिक्षा पकडतो. गाडी घेऊन जाणार नाही कारण की खूप गाडी लावायचे वगैरे इश्यूज आहेत. तर आम्ही आता इकडनं रिक्षा पकडतोय. आता डिस्कशन चालू आहे रिक्षाचा, कुठे नेमणार कुठे नाही. तेव्हा पूर्ण फिरवतील तिकडे आम्हाला ते आणि सोडतील एकदम प्रॉपर पॉईंटला. म्हणजे आम्हाला पण काही कन्फ्युजन होणार नाही. इकडे जायचं तिकडे जायचं, त्यांना सगळं माहिती आहे. दाखवतील आम्हाला कुठे जा कुठे नाही. आणि तिथे पण सांगतात की 1 तासामध्ये दर्शन आपलं प्रॉपरली होऊन जाईल. आणि हा बघा हा मागे हॉटेल आहे ना वृंदावन, तिथं आम्ही थांबलो होतो, रात्री स्टे केला होता. आणि आता चाललो आहे महाकाल मंदिर. काय इथं आम्ही रिक्षा पकडलेली आहे आणि एका रिक्षामध्ये आम्ही सगळे चाललो आहे 6 जण. म्हणजे प्रॉपरली तिथे अरेंजमेंट आहे याच्या रिक्षामध्ये. किती येते? 20 रुपये शीट म्हणजे 120 रुपये घेतो. आता एक बाईकवाला येऊन तुझा मोबाईल घेऊन गेला. नाही झाला कोण आपला मोबाईल घेऊन गेला. 15 Pro Max आहे काय, कसा नेल दम लागतो ना. कसं वाटतंय पिके रिक्षा चालवतोय. मजा आणि इथे 100 मीटरवरती महाकाल मंदिर आहे. आणि पण त्या पहिले महाकालचे कुर्ते वगैरे आणि स्टॉल वगैरे चांगल्या भेटतं ते घेऊन टाकू. महाकाल वगैरे. आणि आम्ही चाललो होतो महाकाल मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर जाऊया आणि फटाफट दर्शन घेऊया. 1-अर्धा तासामध्ये दर्शन होऊन जाईल. आणि दर्शन घेऊन जायचं आपल्याला वृंदावनला. तर बघू किती लवकर दर्शन होतं. आणि शॉपिंग वगैरे थोडेफार करायचे, तर शॉपिंग वगैरे पण करू इकडनं. जेवढं काय घेता येईल तेवढं घेऊ. कारण की घरच्यांसाठी पण काहीतरी घ्यायचं आहे आणि मित्रांसाठी पण काहीतरी घ्यायचं आहे. 9-250 आले नाहीत त्यांच्यासाठी पण काहीतरी घ्यायचं आहे. तर सगळ्यांनी सगळे एकदम सुंदर वाटत आहेत. आणि कसं वाटलं आहे कमेंटमध्ये सांगा. आपल्याला आहे आतमध्ये. आणि आता आतमध्ये जाणार ना. बस मागे जी बघता ना ती बस मग आत तिकीटसाठी लाईन आहे. 2-3 दिवस आधी केल्यावर होतो ते पण बस मार्ग जर तुम्हाला करायचे असेल ना तर तुम्हाला तिकीट बुक करावं लागेल. ते पण 2-3 दिवसा अगोदर येऊन. त्याच्यानंतर तुम्हाला भस्म आरतीसाठी इकडनं तिकीट भेटेल 4 वाजता. तर आम्ही ट्राय केलं होतं काल, पण आम्हाला काय पॉसिबल नाही झालं. तरी पण आम्ही ट्राय करून एकाने आम्हाला सांगितलं की 2100 मध्ये एका जणाचं होऊ शकतं.
म्हणजे असेच एका पर पर्सन 2100. तर आम्ही नाही केलं, बोलू जाऊन द्या. तर आता आम्ही दर्शन करण्यासाठी चाललो आहे. तर इकडनं एंट्रन्स आहे, तर बघू सुंदर प्रकारे दर्शन घेऊ आणि बघू पुढे काय होतं. तर आता आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि आता इकडनं लाईन लागेल. तर हे बघा बाकी ते आलेत लाईन लावायला. जय महाकाल. जय महाकाल. चला फटाफट, आता मीच मागे राहिलो व्हिडिओ काढण्यामुळे. कुठे चालले? कुठे आले? मंदिरात दर्शन करायला सगळं फटाफट जातो. मी खूप मागे राहिलो. जय महाकाल. असं वाटतं आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नसेल, तसं शिर्डीमध्ये आहे ना आपल्या इथे मोबाईल वगैरे आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत. तसं मला वाटतं इकडे पण असणार आहे, कारण की चेकिंग वगैरे करतात. तर बघू, मला पण माहीत नाही, तिथे बॉर्डरवरती लिहिले की मोबाईल अलाउड नाही करून. ते बघूया आता, ते चेकिंग वगैरे चालू आहे तिकडे. तिथपर्यंत पोहोचल्यावरती आपल्याला कळेल काय होतं. काय जसं बोललो तसं झालं. मोबाईल वगैरे आतमध्ये अलाउड नाही, तर मोबाईल वगैरे आम्हाला बाहेर ठेवावं लागेल. पूर्ण लाईन लावली होती आणि परत आता बाहेर आलो आहे. मोबाईल काय नाही बघू, काय माहिती आहे का, मंजूर ठिकाणी ना सर्वांना धंदा बनवून ठेवला आहे बस. कारण का आपल्यासोबत काय स्कॅम झाला, बाहेर आपल्याकडून 300 रुपये घेतले आणि आतमध्ये आता 150 रुपये फिरून येतो. तसाच इथे पण आहे, बाहेर असतील लुटतात सर्व, हे त्याला विकायचं. इकडे म्हणजे स्कॅम करणारे खूप लोक आहेत, त्यांच्यापासून सावध राहा आणि एकदम काळजीपूर्वक राहा आणि सगळी माहिती काढून या. आता आमची तर काय प्लॅन ट्रिप नव्हती, म्हणून थोडंफार आमचं कन्फ्युजन चालू आहे. तर पण तुम्ही जेव्हा येतं तर पूर्ण प्रॉपरली प्लॅन वगैरे करून या. आम्ही मोबाईल वगैरे ठेवू, कारण मोबाईल वगैरे ठेवायला लागतं. कसं ठेवायचे काय माहिती, आणि मोबाईल कुठे ठेवायची सेफ्टी वगैरे इथं बघावी लागेल प्रॉपरली. तिकडे पण खूप मोठी लाईन आहे. तर चला पहिले मोबाईल ठेवतो आणि आतमध्ये तुम्हाला काय आता दाखवता येणार नाही. दर्शन करून येतो आणि मग तुम्हाला परत भेटतो. काय आता दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहे. दर्शन तर एकदम सुंदर प्रकारे झालं आहे आमचं, आणि म्हणजे एकदम 20 ते 25 मिनिटामध्ये दर्शन झालं. फक्त लांबून झालं, असं एकदम जवळून नाही झालं, कारण की आज वाटतं इकडे कोण CM वगैरे येणार, म्हणून थोडं प्रोटोकॉल यांनी बाहेर केले. तर आता दर्शन करून आम्ही बाहेर रेस्ट करतो थोडंसं सावलीमध्ये. एक बग्गी होती इथे, त्या बग्गीमध्ये बसलो सगळे जण आम्ही. आणि आता बघू इकडचा पुढचा प्लॅन बनवतोय, काय करायचं काय नाही. थोडीशी शॉपिंग करायची बाहेर जाऊन, तर ती शॉपिंग पण करू. काय घेता येईल तेवढं घेता येईल ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि पुढे जाऊन अजून आम्ही ब्रेकफास्ट पण नाही केला आहे, तर ब्रेकफास्ट करू नंतर लंच. त्याला काय आता चाललो आम्ही मार्केटमध्ये आणि बघू तिकडे काय भेटतं काय नाही. तर वाजलेले 10:30. नाश्ता करायचा? नाश्ता वगैरे काय नाही, तुला खरं सांगू ना, आपलं दर्शन आपल्याला करायचं होतं ना सकाळी, म्हणजे 5 वाजता उठून जायचा होता. तर आपण गेलो की तिला, आपण हॉटेलवर पण 9 वाजता होतो. तर आता वाजल्यात, तुला सांगतो ना 11 वाजल्यात आणि आता एवढा टाईम झाला ना, वापस 750 किलोमीटर जायचा पण आहे. म्हणून मी आता यांना पण बोलत होतो की नाश्ता बिष्टा काय करायचं ना, आपण महाकाल लोक फिरू, म्हणजे बाकीचे पण कोणाला काय घ्यायचं असेल ते पण घेऊ आणि सरळ निघूया आपण वृंदावनसाठी. आणि वाटला तर 1 तासामध्ये काय नाश्ता जेवण असेल ते करू बोला. ठीक आहे. तुला कसं वाटतंय? मला पण बरोबर वाटतंय, कारण आधीच टाईम झाला आणि एवढा लांब जायचा बोलला तर लवकर निघायला पाहिजे होतं आम्ही. महाकाल लोक पण आता चाललो आहे आम्ही. महाकाल लोक तुम्हाला दाखवतो कसं आहे काय, पण ते पण आम्ही फटाफट एकदम करणार आहोत एक्सप्लोर, कारण की टाईम नाही आमच्याकडे, टाईम खूप कमी आहे. आणि आम्हाला वृंदावनसाठी जायचं आहे, ते पण खूप लांब 12 तासाची जर्नी आहे. तर आम्हाला फटाफट कव्हर करायची, जेवढं रात्र कमी गाडीमध्ये काढावी लागेल तेवढा आम्ही प्रयत्न करू. आणि तुम्ही पण याल ना भस्म आरतीसाठी, तर तुम्हाला इच्छा असेलच तर म्हणजे तुम्हाला 2 दिवस अगोदर यायचं, मग तिकीट काढायला लागतं कारण इथे लाईन पण खूप लागलेली असते. म्हणजे रोज ती सकाळी काहीतरी 4 वाजता होते भस्म आरती, त्यापेक्षा नॉर्मल दर्शन घ्या, 10-15 मिनिटामध्ये होणार, मस्त दर्शन होणार. आणि आमचे मोबाईल पण जमा केलेले, कारण CM येणार होते म्हणून. तर मग मोबाईल सर्व अलाउड आहे. ठीक आहे, चालेल. मग भेटतो आता मार्केटमध्ये आम्ही डायरेक्ट. चला बाय बाय. गाईज आता आम्ही उज्जैनवरून निघालो आहे. दर्शन वगैरे पण आमचं खूप सुंदर झालं आणि आता हॉटेलवरून जस्ट चेकआउट करून आम्ही आता निघालो आहे वृंदावनसाठी. आणि बघू आता इकडनं मॅप तर टाकला आहे आम्ही, तर 12 तासाची रनिंग दिसते आणि मध्ये म्हणजे आम्ही स्टॉप घेतच जाणार आहे आरामामध्ये. आणि आता बघू, आता वाजलेले आहेत 12 वाजले, अजून आम्ही ब्रेकफास्ट पण नाही, नाश्ता पण नाही केला आहे. आता विचार करतोय पुढे जाऊन थोडं जेवणच करून घेऊया डायरेक्ट. आता भूक तर खूप लागली आहेत सगळे आणि बघू शकता भुकेने व्याकुळ झालेले पोरं आमची. हा बघा विचार बघ, शोधतोय हॉटेलला शोधत बाई. आणि इकडे बघा इथून एकदा सिटीतून बाहेर बघितलं आहे का कुठे तुम्ही? कसं वाटतंय? कसं आहे? बोल अरे कुछ तो बोल. काय बोलतच नाही त्याला, भूक लागली बिचारायला. आणि मागे सामान बघा आमचा किती आहे, अख्खा आमचा सामान येतो. तर चला तुम्हाला भेटतो आता आम्ही पुढे हॉटेलवरती.
तर काय आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि खूप थकलेलो पण आहे, पण जेवण आता थोडी एनर्जी वाढवूया. आणि प्रत्येक काय म्हणतो तोंडावर वाटत नाही, कारण की मी थकलो असलो तरी पण मी माझ्या कॅमेऱ्यासमोर एकदम फ्रेश राहण्याचा प्रयत्न करतो. कारण की आपले जे व्हिडिओ लोक बघतात ते लोकांना वाटावं की ॲक्टिव्ह आपण आहोत, म्हणून ॲक्टिव्हिटी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून थोडी एनर्जी मायग्रेट करत असतो. तर जेवतो आणि तुम्हाला परत भेटतो, दाखवतो जेवण कसं आहे आणि काय. काय बोलता, काय बोललो होता? सॉरी बोल. कारण देन म्हणजे देनच. आता दिलंच तुला, आता देऊन दाखव. काय लावून जोर दिला त्यांनी. अरे आता तुमच्या समोर प्रस्तुत होतोय आमिर खानचा गाणी. लाईव्ह वेळेला काढला येन रच्चा आहे. आता आपल्याला कुठला गाणी बोलायचा? परदेसी जाना नहीं, परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के मेरे यारा. प्रथम बघा रडतोय, प्रथमेश पण रडतोय. नको ना मला सोडून जाऊ. ला 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 ला. अरे यांचा क चालू आहे या. जिस दिल पे फिदा है दिल रुबा है, सुनील दिल रुबा है. प्रतीकचा दिल सुनील वर फिदा आहे. प्रतीकची दिलरुबा आहे ना इथं. आणि योबा दुखावलेला गाणी याला क बोलाल तुम्ही जरा सांगा नक्की. ह्याच्यासाठी एक कमेंट होते. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. काय प्रतीक, आपण आता महाराष्ट्र सोडून आलोय म्हणून आपल्याला महाराष्ट्राची खूप आठवण येते. डोळ्यात माझ्या घुसतंय ती फ्लॅश. काय घुसते डोळ्यात तुझ्या फ्लॅश? एवढी भाई प्रतीक तू जाम चिकना वाटत रे. फ्लॅश का कमाल ना. गोरी क्रीम लावले प्रथमेशला सांगेल. गोरी क्रीम बेबी गोरी क्रीम कधी कुठली? बोल ना प्रत्येक गाणी बोल जरा. थांब बोलतो. आता आपल्याला जेवायचं आहे ना, जरा एनर्जी होती ना अंगात आपल्या. असंच नुसतं ब्लॉग तेच बनवू आपल्याला. कशी लोक बघतील? लोक तुला बघतीलच बाई. तर काहीच आत्ताच आम्ही MP बॉर्डर क्रॉस करून राजस्थानमध्ये एंटर केलं आणि जसं एंटर केलं तसंच आम्ही इकडे फर्स्ट हॉटेलमध्ये जेवायला बसलेलो. हॉटेलचं नाव आहे भारत. कारण की ॲक्च्युली 10:30 वाजलेत आणि जेवणाचा टाईम झाला होता, तर सगळ्यांना भूक पण लागलेली. तर आम्ही जेवायला बसलो आणि प्रथमेश बघतोय ड्रायव्हिंग करून खूप थकलेला आहे. ड्रायव्हिंग म्हणजे प्रथमेश तू थकले का?
त्या डोल्यावर काहीच वाटत नाही. बाईने तुला आता तुम्हाला सांगतो ना किती आता 120 किलोमीटर बाकी आहे. त्यांनी 540 किलोमीटर गाडी चालवली आणि भाई ह्याला पण गाडी अजून चालवायला दिली नाही त्यांनी. आम्हाला जायचंय 120 किलोमीटर लांब अजून वृंदावनला. मला वाटतं वाजतील 12 पोचायला आणि 12 वाजता तिकडे पोहोचून आम्हाला रूम पण शोधायचं, हॉटेल पण शोधायचं आहे. आणि कारण की आम्ही ऑनलाईन बुकिंग नाही केली आहे. ते तर सूरजच्या बाई आहेत का केले. हा त्या पंडितजींनी आपल्याला नंबर दिलेले आहेत 3-4 नंबर. तर 2 हॉटेलशी कॉन्टॅक्ट पण झालेला आहे. पण त्यांचे काय एवढे रूम आम्हाला आवडले नाही म्हणून आता आम्ही हा आम्हाला माझ्या मित्रांना कॉन्टॅक्ट केला, ते बोलले तिकडे जाऊन आरामात बघ. तुझे मित्र मोठे रे बाबा. याचा मित्र सांग रे कोण. आणि हे बघा मध्य प्रदेश मध्ये पण तुझं इथे जिथं जातील तिथं मोबाईल, जिथं जातील तिथं मोबाईल. बघा कोणाला बोलला तू वेड्या? तुला आणि तुला. मी गुलाबाच्या फुला मी काढत होतो तुझा फोटो. ए बेड्या असं नाही बोलायचं.